विचार करायला गेलं तर एक चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक सध्या मैदानात प्रस्थापित करणं गरजेचं आहे। इथे झेल जरूर आलाय परंतु पाहूयात अप्रतिम झेल टिपला जातोय, आणखी एक विकेट जाते, परतावं लागेल ते बॅटर अक्षयला। या बळी काहीसं योगदान नाही आलं परंतु अक्षय मात्र एक जमेची बाजू ठरत होता तो किरण करडेसाठी, परंतु अजूनही बॅटिंग लाईन मध्ये एक वेगळे पण पाहायला मिळतंय। 2 षटकांमध्ये धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली, 31 धावा लागल्या होत्या, परंतु यावेळी आपण पाहतोय तिसरं षटक अभिचं एक चांगल्या पद्धतीचं स्पेल मैदानात पाहायला मिळतंय। न्यू बॅटर मैदानात दाखल होईल दिनेश। दिनेश साठी पहिला बॉल अभिचा, पुन्हा एकदा आपण पाहतोय चौथा बॉल अभि वैयक्तिक घेऊन येतोय या स्पेल मधला। चांगला फटका यावेळी स्क्वेअर लेगला आणि इथे आणखी एक विकेट। जसे दिनेश मैदानात गेले फटका जोरदार खेचला परंतु स्क्वेअर लेगच्या खेळाडूने काम केलाय तमाम आणि इथे मात्र संपलाय दिनेश बॅटरचा खेळ। जबरदस्त मोठी लढत सध्या पाहायला मिळते यावेळी आणि आता विकेट हायटिंगच्या कग्गारवरती गोलंदाज अभि। मिलिंद आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल होतील। मोठी लढाई सध्या मैदानात चालू आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। ऑन हायट्रिक बॉल समोर आपण पाहतोय बॅटर मिलिंद। इथे विकेट हायट्रिक जबरदस्त आपण पाहतोय, स्विचिंगचा फटका परफेक्ट होता परंतु उंची मात्र फार कमी तरतेत आणि इथे 1 हँडेड झेल विकेट हायट्रिक नोंदवले अभिजितने। जबरदस्त मोठी गोलंदाजी सध्या मैदानात प्रस्थापित केली आहे, सामन्याला युटर्न दिला जातोय। अर्थातच आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 31 धावा धावफलकावरती जरूर आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर पहिल्या 2 बॉलवरती 2च धावा खर्च केल्या आणि नंतरच्या 3ही बॉलवरती बॅक टू बॅक 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात। परतीचा प्रवास आपण पाहतोय, अक्षय, दिनेश आणि मिलिंद या 3 विकेटला त्याने परतावलाय। जबरदस्त मोठी जमेची बाजू मैदानात आहे। लाजवाब झेल आपल्यातून केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे, परंतु अद्याप जबरदस्त या झेल मधली रील्स जरूर तुमच्या समेत पोहोचवली जाईल केटीसीच्या माध्यमातून। चांगला फटका यावेळी मात्र आणखी एक विकेट होती परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र चुकलाय। प्रयत्न चांगला आला परंतु मी तर म्हणेल 2 धावा संघासाठी जवळजवळ या ठिकाणी 4 धावा वाचवल्यात, इथे 2 धावा येतील। प्रयत्न चांगला होता मी तर म्हणेल।